सुनीता विल्यम्स 2 दिवसापूर्वी अंतराळावर तलावर त्या पोच झाल्या आणि त्यांच्यासोबत दुसरे होते बच विल्मोर. 8 दिवसासाठीच गेलते मायबाप ते संशोधन करण्यासाठी. प्रॉब्लेम झाला, 9 महिन्यात त्यांना अवकाशात राहावं लागलं. 9 महिने. जसं एखादी आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वागवते ना, तसं या विश्वमालेनं त्यांना 9 महिने पोटातच वागवलं. सुखरूप मायबाप त्यांचा पुनर्जन्म झाला. ज्ञानाचं संशोधन म्हणजे देवाच्या शक्तीला घातलेला सलाम आहे मायबाप. अवकाश म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का? काय अवकाश कळतं तिथं 9 महिने. सहनशीलता बघा, त्या सुनीता विल्यमचा संयम बघा, धैर्य बघा, धाडशीपणा, संतुलन कसं स्टेबल ठेवलं असं. 8 दिवसासाठी चालू 9 महिने गुंतून बसावं लागलं. पण संकटाला सुद्धा संधीमध्ये बदलण्याची ताकद तीच माणसं आयुष्यात मोठी होत असतात. हजारो कोटी किलोमीटरचा प्रवास आणि 150 पेक्षा जास्त संशोधन. संकट आलंय त्याच्या संधीत रूपांतर करा. संयम दळून द्यायचं नाही. हुशार माणसाचं लक्ष नाही मायबाप. तिथं माणूस तालुक्याला गेलं तरी त्याला वाटतं मी घरी कधी माघारी येईन. 9 महिने पृथ्वी सोडून राहायचं. काय त्यांचा माइंडसेट असेल, कोणत्या लेवलची बुद्धी असेल, ही स्त्री शक्तीची ताकद